नमस्कार, मी प्रतीकेश पाटील. आपण पाहतात महाटॉक. राहुल गांधी यांची समारोप यात्रा जी आहे ती आज इथे पार पडण्यात आली. ते सर्वांना संबोधित करणार आहेत. याआधी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ते कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात ते काही कार्यकर्ते आहेत ते विविध वेश घेऊन आले. तर आपण पाहिलं तर एक कार्यकर्ते आहेत ते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा वेश घेऊन आले. आपण त्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा वेश घेऊन आला आहे आणि हातामध्ये भारतीय संविधान सुद्धा आहे. यावर नेमकं काय सांग? बघा, भारताचं संविधान म्हणजे देशाचे मान सन्मान आणि प्रतिष्ठा पंतप्रधान भारताचं संविधान म्हणजे. आणि आज भारतीय संविधानच घातक हल्ले होत आहेत. कारण की हे जे बीजेपी सरकार आहे भारताच्या संविधानाचे एक पान कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय संविधानाने सगळ्या देशातील प्रत्येक गरीबाला, गोरगरिबाला, आदिवासीला, दलितांना, मुस्लिमांना, ओबीसीला सगळ्यांना न्याय दिलेला आहे. आणि त्या न्यायालयामध्ये आम्ही आलो आहे. भारताचं संविधान लोकतंत्र वाचेल, भारताचं संविधान वाचेल तर लोकांचे अधिकार वाचतील. म्हणून मी आज इथे या यात्रेमध्ये संविधान घेऊन आलो आहे आणि देशातील सगळ्या लोकांना सांगतोय याच्या पुढे इंडिया गठबंधन हा बहुमताने निवडून आलं पाहिजे. 2024 मध्ये बीजेपी मुक्त भारत झालं पाहिजे असं मी आवाहन करण्यासाठी इथे आलो आहे. आणि बघा, आज तुम्ही चुनाव आयोगामध्ये सीजीआय होते, सीजीआय त्यांनी का काढलं? नवीन कायदा आरडीएस आणून त्यांनी सीए आणलं, एनपीआर आणलं. काय कामगार कायदा बदलला? हे काय आहे? शेतकरी कायद्याने बदलले, त्यांनी शेतकऱ्यांना अत्याचार केला, तिथे दंगे घालवले, हिंदू मुस्लिम दंगे केले. या सगळ्या गोष्टी जर आपण बघितलं, भारतामध्येही शांतप्रिय भारत होता, शांती त्यांनी शहरमध्ये केलं. म्हणून त्या म्हणतो इंडिया के दिल में क्या है, मोदी को हटाना है, असं माझं याच्यावर वाक्य आहे. कारण की या भारतामध्ये तू बघत चाल ना, कधी असं त्याच्या 17 वर्षामध्ये आता कुठे असा का अन्य कारण असे प्रकार कधी पाहिलेच नाही आपण. आणि हे महाराष्ट्राचे सरकार नाहीये, हे मोदी सरकार आहे. मोदी सरकार गुजराती सरकार आहे. आणि गुजराती पॉलिस लावून देशाच्या लोकांना, गोरगरिबांना, यूपीच्या लोकांना, महाराष्ट्र लोकांना, एमपीच्या लोकांना गुलाम बनवण्याची त्यांची प्रक्रिया चालू आहे. म्हणून महाराष्ट्राच्या भारतीयांना मुक्त करण्यासाठी आपण इथं लोकतंत्र वाचवलं पाहिजे आणि मोदीच्या कब्जातून लोकतंत्र वाचवायला पाहिजे अशी माझी इथे इच्छा. नक्कीच आपण भारत पूर्ण झाली आहे. आज दुसरा भाग होता आणि कारण की भारताला न्याय मिळण्यासाठीच न्यायालय काढलेली आहे. ती गोरगरीब अत्याचार, लोकांना शाळेवर अत्याचार, प्रायव्हेटायझेशन झालं, खाजगीकरण झालं, महागाई वाढलेली आहे, भ्रष्टाचार चालू आहे. या न्याययात्रेमधून आपल्याला मुक्त करण्यासाठी भारत मुक्त, बीजेमुक्त झाली न्याययात्रा काढलेली आहे. आणि असं मला वाटतं की भारतातून बीजेमुक्त सरकार व्हावं अशी मी प्रत्येक जनतेला, भारतीय 97 करोड मतदारांना मी आवाहन करतो. म्हणून न्याययात्रा ही सक्सेस झालेली आहे असं मी ते गृहीत करतो. भारत जोडो जेव्हा न्याययात्रा निघाली न्याययात्रेला सुरुवात केली आणि त्या संविधान घेऊन न्याययात्रा सुरुवात केली असं समजलं. काही जंत्रमंतरून पहिले सुरुवात केली, मग जम्मूला गेलो, काश्मीरला गेलो, तिकडून आल्यानंतर मधून एमपी मधून मी घुसलो, नंतर असं करता इथपर्यंत मी पोहोचलो.